नमस्कार मंडळी, आपण बनवूया शेवग्याच्या शेंगापासून पराठा कसा बनवायचा तुम्हाला दाखवणार आहे। एकदम हेल्दी टेस्टी शेवग्याची शेंग खायला आपण एकदम हेल्दी असते, त्यापासून आपल्याला खूप सारे प्रोटीन मिळतात। आता त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। शेवग्याची शेंग घ्यायची आहे, अशी कट करून घ्यायची आहे। शेवगे स्वच्छ धुवून पण घ्यायची आहे 2-3 पाण्याने। त्यानंतर आपण कुकरमध्ये तिला उकडायला टाकूया। उकडायला टाकून घ्यायची आहे। 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये शेवग्याची शेंग एकदम छानपैकी शिजून जाते। पाणी एकदम थोडंच टाकायचं आहे, आपण जेवढं पीठ भिजवायला लागेल तेवढं। त्यासाठी मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ, धना पावडर, हळद, जिरे। आता आपण लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। जास्ती याच्यामध्ये सामान टाकायचं नाहीये, त्याने चव पण बिघडून जाते। त्यामुळे थोडंसं सामान टाकायचं आहे। आपली शेंगा पण छानपैकी उकळून झाले आहे, बघू शकता तुम्ही। एकदम छान त्याचा गर काढून घ्यायचा आहे मस्त। त्याच्यातच आपली सर्व चव असते। उकडलेल्या शेंगांचं पाणी फेकायचं नाही, त्याच पाण्यामध्ये आपण शेंगा छानपैकी स्मॅश करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर एकदम छान अशा पिळून त्याचं गर एकदम व्यवस्थित बाजूला करून घ्यायचं आहे। त्यामध्ये सर्व चव असते त्या शेंगांची। कोणी भाजी जर खात असेल तर अशा पद्धतीने आपण त्याचे पराठे बनवून खाऊ शकतो। एकदम टेस्टी, हेल्दी आणि सर्व लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असे पराठा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याचा गर आपण व्यवस्थित काढून घेतला आहे। व्यवस्थित गर काढल्यानंतर बघू शकता आपल्याला पीठ भिजवण्यासाठी जितकं पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं उकडायला। आता आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे आपण अंदाजे घेऊ शकतो। इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आपण लसूण, अद्रक, मिरची, लसूण, कोथिंबीर, मिरची बारीक केलेली ती टाकून घ्यायची आहे। आपल्या चवीनुसार किती तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार आपण त्यामध्ये टाकू शकतो। कमी जास्त तुम्ही अजून करू शकता। कोथिंबीर टाकली आहे, कोथिंबीर थोडी जास्त टाकायची आहे, जास्त प्रमाणात घ्यायची आहे कोथिंबीर, त्याने चव अजून छान येते। हळद टाकायची अर्धा चमचा, धना पावडर टाकायची छोटे 2 चमचे, चवीनुसार मीठ टाकायचं। आणि एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये सर्व टाकलेल्या वस्तू। व्यवस्थित आपण आता मिक्स केल्यानंतर त्यामध्ये त्याच पाण्याने व्यवस्थित पराठा पीठ भिजून घ्यायचं आहे पराठ्याचं। आपल्याला सर्वच पाणी लागणार आहे, आपण थोडं थोडं करून पहिले थोडं करून भिजवूया। अंदाज येतो त्यानं एकदम टाकून घ्यायचं, एकदम जास्त पाणी नको नाही म्हणून पहिले थोडं टाकून अशा पद्धतीने त्याचा आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे। या शेंगा तुम्ही 12ही महिने कधीही खाऊ शकता, ती एकदम हेल्दी असतात। अशा पद्धतीने पीठ भिजवून आपण आता त्याचा पराठा बनवून दाखवते मी तुम्हाला। त्याला खालून वरून पीठ लावून घ्यायचं आहे, नाही तर आपलं पोलपाटाला चिटकेल। पीठ नाही लावलं तर व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। हा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा लोणचं किंवा तुम्ही कोणतीही चटणी पण बनवून त्याच्यासोबत खाऊ शकता। एकदम हेल्दी पराठा आहे, सर्वांनी घरी करून बघा। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कमेंट करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही करा। एकदम छान व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे। इथे कॅमेरा माझ्याकडनं उलटा झाला, त्यामुळे आता थोडंसं हे झालं, उलटा झालं। बघू शकता व्यवस्थित असा मस्त
तेल लावून भाजून घ्यायचा आहे तो. एकदम टेस्टी हेल्दी. आपण तो पराठा मस्त लोणच्या सोबत, टोमॅटो सॉस सोबत किंवा कोणतीही चटणी त्याच्यासोबत खाऊ शकतो. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. नमस्कार.